कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर आम्ही गावी आहोत आणि अर्ध्या मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली, तो सुद्धा खूप धो धो धो. तर अजून बरेचसे रायवळ आंबे ना आहेत झाडांवर, म्हणजे हापूस जरी संपल्याचे तरी रायवळ आंबे बरेचसे आहेत. तर आमच्या ज्या चुलत काकी आहेत त्या म्हणाल्या ना, आपण रायवळ आंबे घेऊन आलोय तर चला छानसं त्याचं रायतं बनवूया. आजचा आमचा प्लॅन आहे. तर चला आपण रायतं कसं बनवतात ते पाहूया. तर मंडळी, मी आमच्या काकींच्या घरी आली आहे, ज्या रायतं बनवणार आहेत. तर त्याची सगळी तयारी आम्ही केलेली आहे. तर ज्या काकी रायतं बनवणार आहेत त्या आहेत या आमच्या कविता काकी. आणि आजच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे आत्या आल्या आहेत गावी, तर त्या सुद्धा आहेत आमच्या बरोबर. तर रायतं कसं बनवायचं, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, काय कसं करायचे, सगळी प्रोसेस आपल्याला आता कविता काकी सांगणार आहे. हे आपले आहे रायवळी आंबे, ते मी उकळून घेतले आणि ते मी आता सोलणार आणि त्यात मी सगळं साहित्य घालणार. मग ते काय काय घालणार ते सांगा. ते मसाला, जिरं, हिंग, गूळ, हळद, तेल, मोहरी आणि मीठ आणि लसूण आणि कढीपत्ता. आता हे आंबे मी थंड झालेत ना, आता तुम्ही सोलून घेणार. आता आमच्या काकींनी हे सगळे आंबे जे उकडलेले होते ते उकडून थंड केले, रायवळ आंबे. कारण रायतं हे रायवळ आंब्याचं छान लागतं. तर त्यासाठी रायवळ आंबे उकडून त्यांनी थंड करून हे सगळं सोलून घेतलेले. म्हणजे काही सालं होती ती सुद्धा पिळून त्याचा सगळा पल काढला जातो आणि अशा प्रकारे ते पोळी सकट ठेवले जातात. आणि आता त्यांनी पुढच्या प्रोसेस साठी चूल पेटवून कढई त्यावर ठेवली. फोडणी टाकूच्या आधी त्याच्यात आधी 2 चमचे मसाला, 5 आंब्यांसाठी आणि अर्धी वाटी गूळ. म्हणजे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तेवढा. आणि हे सगळं काय करायचं, मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करणार. हे सगळं मिक्स करणार. हाताने मिक्स केलं तरी चालेल ना. म्हणजे पूर्ण गूळ त्याच्यात विरघळून घ्यायचा का? कढई तापली की बघते. आणि आता मी तेल घालणार 2 चमचे. त्याच्यानंतर मोहरी साधारण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा घालते. हिंग घालते. हिंग किती? पाव चमचा. पाव चमचा हिंग. हळद पाव चमचा. आणि हे लसूण आणि कढीपत्ता त्याच्यात सगळा मिक्स करून हे करून घेणार. व्यवस्थित फोडणी करून घेणार. त्याच्यानंतर मीठ. अच्छा, म्हणजे मीठ आधीच टाकायचं. आधी मीठ चमचा, मीठ 1 चमचा. फोडणीतच मीठ टाकायचं. म्हणजे फोडणी करतानाच मीठ टाकायचं, नंतर नाही टाकायचं, आधीच साधारण 1 चमचा. म्हणजे थोडंच मीठ टाकायचं ना. थोडंच मीठ टाकायचं. आता त्याच्यात नंतर सगळ्यात शेवटी आंबे एकत्र करून त्यात पाणी टाकायचं ना थोडं.
पाणी द्यायला सगळं. तर मंडळी आता फोडणीला देऊन झालंय आणि ते जे उरलं होतं मसाला आणि गूळ त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते आता त्या फोडणीत टाकलेल्या फोडणीत टाकायचं. जास्त पातळ पण नाही करायचं ना काकी. जास्त पातळ नाही असं ढवळायचं. आणि साधारण शिजलं कसं हे कसं कळणार आपल्याला, म्हणजे किती मिनिटं तरी ते शिजवायचं? 5 मिनिटं. 5 मिनिटं शिजते ते का जास्त शिजव. म्हणजे गूळ जो आहे तो वितळेपर्यंत हो शिजवायचं. जास्त पातळ पण नाही नाही, घट्ट ठेवायचं असं, जास्त पातळ नाही करायचं. झालंय ना काकी आता 5 मिनिटं झाली झालं असतं ना. आपण काढूया. हा ठीक आहे, हळू काढा गरम. आत्या पहिली टेस्ट करणार ना आत्या. टेस्ट करा आता. काकींनी बनवलंय, टेस्ट करायलाच हवी. टेस्ट करा आता आत्या आणि आम्ही ताव मारणार आहे याच्यावर मस्त पैकी, कारण मुंबईला मिळत नाही ना असं. चला चला चला. वाव वाव. तर मंडळी आमचं आंब्याचा रायता आता तयार झालंय, आमच्या काकींनी बनवलेलं आहे. तर आता आम्ही टेस्ट करणार आहे. तर तुम्हाला हे रायता मुंबईला बनवायचं असेल तर असे नॉर्मल आंबे जे मिळतात हापूस सोडून, रत्नागिरी किंवा हे आपले देवगड आंबे सोडून मिळतात जे छोटे मोठे आंबे असतात, त्याचं हे तुम्ही रायतं घरी बनवू शकता. इझी आहे आणि मस्त आंबट गोड चवीचं असतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. तर तुम्ही सुद्धा हे तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या काकींनी बनवलेलं रायतं कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. काकींनी खूप उत्सुकतेने बनवलेलं आहे, त्यासाठी त्यांनी फार कष्ट घेऊन आंबे घेऊन आलेले आहेत. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी, मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद. तर आता आम्ही ना आंब्याचं रायतं आमचं बनवून झालेलं ना, तर आता आम्ही टेस्ट करतोय, बघू कसं. ते छानच असतं पण तरी एक उत्सुकता असते ना, प्रत्येक वेळी नवीन बनवल्यावर कसं लागतं. आत्या करतात अप्रतिम. हे खाल्लं ना तर बाकी जेवणच जाणार नाही. एवढं सगळं खाल्लं. कसं लागलं? छान आहे, एकदम छान, भारी, छान, भारी आहे, भारी रंगासारखं रायतं झालेलं आहे. सुंदर तर मंडळी हे आहेत आमचे दिलीप काका, म्हणजे कविता काकींचे मिस्टर. तर ना ते सहसा आमचे व्हिडिओत येत नाही, म्हणजे आम्हाला व्हिडिओ करायला प्रोत्साहन देत असं हे कर ना, पण ते सहसा येत नाही. पण आज आम्ही रायतं बनवलंय आणि ते टेस्ट करायला काकांना सांगणार आहे. बघू ते काय एक्सप्रेशन देतात. कसं आहे सांगा. कसं आहे मस्त आलाय ना. अरे वा, काकांनी छान एक्सप्रेशन. काकी ना म्हणतात नेहमी कंप्लेंट असते, काका कधी ना त्यांना असं हे करत नाही की चांगलं केलं चांगलं, कविता नाही करत असं म्हणणं असतं. पण आज त्यांनी प्रतिक्रिया दिली की खूप छान केलेलं आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या रायत्याची पोचपावती मिळालेली आहे.